आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय। रायगड, पुणे, सातारा घाटासाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। तर या काळात वारंवार विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि अल्पावधीत मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर पावसाने हजेरी लावली। सध्या भातशेती फुलोऱ्यावर आहे, त्यामुळे पावसाचा शेतीवर परिणाम होऊ शकतो। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवसासाठी येलो अलर्ट जारी केलाय। छत्रपती संभाजीनगरात नाथसागर धरणाचे 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे 3 फुटांना उघडलेत। यावर्षी पहिल्यांदाच 1,03,372 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। थिलोरी, कळंब, गव्हाण आणि या भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे नांदुरा जंक्शन असलेल्या रेल्वे स्टेशनला गळती लागली, त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झालेत। गळती लागल्याने पावसाची मोठी धार कोसळत असल्याचं चित्र समोर आले। रेल्वे स्थानकावर करण्यात आलेला कोट्यावधीचा खर्च पाण्यात गेला असल्याचं बोललं जात आहे। मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे तब्बल 3 फुटांना उघडण्यात आलेत। गोदावरी नदीपात्रात 1,15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। सध्या धरण 100% भरलंय, यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलाय।